नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र योजना। तर माननीय आमदार रोहितदादा पवार यांनी विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी व्हावी यासाठी पंढरपूर येथे आंदोलन केले होते आणि अद्याप त्याचा पाठपुरावा म्हणून लोकसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर साहेब यांची भेट घेऊन निर्देश देण्याची विनंती केली आहे। सविस्तर माहिती आपण पुढील भागात पाहूयात की दादांनी नेमकं याच्यामध्ये काय मागणी केलेली आहे। माननीय आमदार रोहितदादा पवार यांनी विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी संघर्ष समितीमार्फत ही जी काय विनंती केलेली आहे। विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी संदर्भात पंढरपूरच्या पवित्र भूमीत केलेल्या अन्नत्याग आंदोलनात मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी भेट दिली, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत फोनवरून चर्चा करून या संदर्भात अधिवेशन पूर्व बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यांच्या आश्वासनानुसार आंदोलन स्थगित करण्यात आलं, परंतु अद्यापही याबाबतची बैठक घेण्यात आली नाही। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर साहेब यांची भेट घेऊन कर्जमाफी योजनेतील जाचक अटी काढण्यासाठी विधानसभेत विस्तृत चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांना ही विनंती केलेली आहे। आणि तसंच शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत दादांसोबत राजू शेट्टी साहेब, माननीय अजित नवले, माननीय शशिकांत शिंदे साहेब, माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, माननीय अंबादास दानवे साहेब, माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब, माननीय बच्चूभाऊ कडू साहेब, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय रघुनाथ दादा पाटील साहेब, माननीय वामनराव चटप साहेब, श्री रविकांत तुपेकरजी, माननीय प्रवीणदादा गायकवाड, रविराज साबळे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या शिष्टमंडळासोबत त्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करण्यासाठी शासनास निर्देश देण्याची विनंती ही दादांनी केलेली आहे। विनाअट सरसकट कर्जमाफीबाबत सरकारने निर्णय घेतला नाही तर येत्या सोमवारी 29 जून मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभं केलं जाईल, अशी दादांची जी काय आहे ती सरकारला विनंती आहे। नाहीतर दादा पुन्हा एकदा आंदोलन करतील असं त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे। तर शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफी व्हावी सर्व शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी कमेंट करा, रोहितदादांना सपोर्ट करा। धन्यवाद। आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।